नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. दिनांक 4 जानेवारी ते 6 जानेवारी 2024 दरम्यान दिल्ली येथील राजीव गांधी स्टेडियम येथे पार पडलेल्या 4थ्या राष्ट्रीय लाठी स्पर्धेत सोलापूरच्या लाठी खेळाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व करत 51 पदके पटकावली. यामध्ये 46 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक अशा पदकांची लयलूट केली आणि हे पदक विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. सदर राष्ट्रीय स्पर्धा ही एकम लाठी, दुवे लाठी, काठ पवित्र, दुवे अनिखा, पंच अनिखा या प्रमुख 5 क्रीडा प्रकारात पार पडली. या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंजाब, हरियाणा, उत्तराखंड, तामिळनाडू, दिल्ली या राज्यांनी सहभाग नोंदविला. महाराष्ट्राचे नेतृत्व करत सोलापूरने 51 पैकी कमवीत दुसऱ्या क्रमांकाचे चषक पटकावले. सदर स्पर्धा लाठीचे महागुरू श्री सुभाष मोहिते व लाठी इंडियन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अजय शहा व लाठी काठी इंडियन ऑर्गनायझेशनचे टेक्निकल डायरेक्टर मोहम्मद रफी शेख व मार्शल आर्ट्स गेम फेडरेशनचे अध्यक्ष तथा दिल्ली ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजय गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत. यशस्वी 23 विद्यार्थ्यांची नावे व मेडल्स याप्रमाणे: प्रतोष आळंद 2 सुवर्ण पदक, 1 रौप्य; यशराज धाबारे 2 सुवर्ण पदक, 1 रौप्य; श्लोक कोळी 2 सुवर्ण पदक; आदिनाथ खंडेराव 2 सुवर्ण पदक; छत्रवीर पवार 2 सुवर्ण पदक, 1 रौप्य; सयुष जाधव 2 सुवर्ण पदक; सुयश हुचे 2 सुवर्ण पदक; अर्णव पाठनकर 2 सुवर्ण पदक; श्रीयश उंबर्जे 2 सुवर्ण पदक; अरमान पटेल 2 सुवर्ण पदक, कांस्य पदक; समर्थ बसले 2 सुवर्ण पदक; यशवर्धन रेब्बा 2 सुवर्ण पदक; दर्शन राजोबा 2 सुवर्ण पदक; मुलीमध्ये राशी पाठनकर 2 सुवर्ण पदक; वैष्णवी राजमाने 2 सुवर्ण पदक; धनश्री धावरे 2 सुवर्ण; श्रेयशी उंबर्जे 2 सुवर्ण पदक; मानसी निकम 2 सुवर्ण; पूजा बोबडे 2 सुवर्ण पदक; श्रावणी पवार 2 सुवर्ण; दृष्टी बसळे 2 सुवर्ण; सुप्रिया जाधव 2 सुवर्ण पदक; संस्कृती चिलका 2 सुवर्ण पदक. यशस्वी विद्यार्थ्यांना लाठी इंडिया ऑर्गनायझेशनचे उपाध्यक्ष शिवराम भोसले व एशियन निर्णायक पंच तथा प्रशिक्षक अश्विन कडलासकर, राष्ट्रीय निर्णायक पंच महिला प्रशिक्षिका सौ अंजना कडलासकर, राज्यस्तरीय निर्णायक पंच राहुल भोसले यांचे प्रशिक्षण मार्गदर्शन लाभले.